मी हात जोडून विनंती करतो की आजचा दिवस लोकशाहीमध्ये फार महत्त्वाचा आहे, मतदानाचा आहे. त्यामुळं प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावावा. गेली 45 दिवस आम्ही या ठिकाणी प्रचारात होतो. स्वाभाविक आहे, आजचा दिवस 45 दिवसानंतरचा मतदानाचा म्हणजे मुख्य परीक्षेचा आजचा दिवस आहे. त्यामुळं एक निश्चित आहे की यावेळेससुद्धा बीड जिल्ह्यामध्ये जरी वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण असलं तरी बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेचा कल हा विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी राहिलेला आहे. आणि बीड जिल्ह्याचं मागासलापण दूर करण्यासाठी, बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा ही ओळख बदलवण्यासाठी विकासाला मत नक्कीच या बीड जिल्ह्यातली मायबाप जनता देईल. पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीमागं बीड जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील लोक, 18 पगड जातीतील लोक सर्व मतदान पंकजाताईच्या बाजूने. त्याचं नाही, संबंध देशाचं लग्न स्वाभाविक लक्ष लागणं हे स्वाभाविक आहे. पण त्यामुळंच आम्हाला या ठिकाणी विजयाची निश्चिती आहे. आणि सुरुवातीच्या टप्प्यालाच म्हणजे पहिले 3 टप्प्यातलं मतदान पाहता या टप्प्यामध्ये बीडला ज्या पद्धतीनं मतदान होतं त्याचा सुरुवातीचा टक्का नक्कीच चांगला आहे. त्यामुळं यावेळेस मागच्या 3ही टप्प्यातले जे काही मतदान झाले त्याच्यापेक्षा अधिकचं मतदान इथं टक्केवारी झालेलं दिसून येतं. पहिल्यांदाच आव्हान केलं आहे की सर्व मायबाप जनतेने बाहेर पडून आजचा मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे. लोकशाहीतला अतिशय महत्त्वाचा आजचा दिवस आहे तो मतदानाचा. आणि ज्यावेळेस जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाच्या या ठिकाणी निवडणुका होतात त्यावेळेस देशाची जबाबदारी कुणाला द्यायची याचा निर्णय ज्यावेळेस होणार असतो त्यावेळेस देशातल्या मायबाप जनतेने बाहेर येऊन मतदान करणं आवश्यक आहे. मलाही असं वाटतं की यावेळेस सर्वजण बाहेर येऊन मतदान करतील. आणि मी आव्हान करतो बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेला की आपण आपल्या मतदानाचा हक्क आपल्या मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी करावा.